कधी असं वाटतं का सगळे रस्ते बंद झालेत, डोकं काम करत नाही, पैशाचं नुकसान झालंय, नात्यांमध्ये ताण आहे. खूप प्रयत्न करूनही काहीच जमून येत नाही आणि मनात येतं आता आयुष्य संपल्यात जमा आहे. जर तुम्ही सध्या या अवस्थेत असाल तर हा उपाय एकदा मनापासून नक्की करून पहा. हा उपाय फार सोपा आहे, पण श्रद्धेने केला तर अत्यंत शक्तिशाली आहे. हा उपाय मंगळवारी करायचा आहे. तुम्हाला लागेल एक नारळ, 1.25 मीटर लाल कपडा, एक लाल धागा जो आपण हाताला बांधतो, 11 रुपये, 11 रुपयाची नाणी, हे सगळं घेऊन जा कोणत्याही जुन्या प्राचीन हनुमान मंदिरात. मंदिरात काय करायचं तर मंदिरात गेल्यावर नारळ लाल कपड्यामध्ये नीट गुंडाळा आणि त्याला त्या लाल धाग्याने घट्ट बांधा. तो बांधलेला नारळ आणि 11 नाणी श्री हनुमंताच्या चरणी अर्पण करा. यानंतर मंदिरात जिथे जागा मिळेल तिथे शांत बसा. आता सर्वात महत्वाचा भाग, सलग 7 वेळा हनुमान चालिसाचे बसल्यावर पठण करा. पठण पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा हनुमंताचे दर्शन घ्या. हात जोडून मनापासून फक्त एवढंच म्हणा की हे देवा, आता माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या हाती सोपवत आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल, जे चांगलं वाटेल तेच करा. आता मी पूर्णपणे तुमच्या भरवशावर आहे, असं म्हणून नमस्कार करा. साष्टांग दंडवत घाला. याच्यापुढे काहीही बोलायचं नाही. शांतपणे मंदिराबाहेर या आणि लक्षात ठेवा, श्री हनुमान कोणाचाच हात सोडत नाहीत. पण हा उपाय कराल तरच त्याचा अनुभव येईल. एकदा करून बघा आणि मगच ठरवा.